मुक्ता, तुझा राग, संताप सगळं काही समजतंय मला. पण मी तुला सांगितलं ना, जे काही घडलं तेव्हा मी शुद्धीत नव्हतो. मला माझ्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय. आता तूच सांग मी काय करू. तू सांगशील ते करायला मी तयार आहे. प्रायश्चित्त सागर, तू जो गुन्हा केलायस ना, त्याला कुठलंही प्रायश्चित्त नाहीये. तर प्लीज असं नको बोलूस. तू जी शिक्षा देशील ती भोगायला मी तयार आहे. मी तुला कुठली आणि काय शिक्षा करू सागर? हं? हे बघ, तुझा गुन्हा मी कधीही विसरू शकणार नाहीये. अरे, मला तर याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एवढं सगळं करून सुद्धा तू असा माझ्या समोरून उभा राहील, माझ्याशी बोलायला आला. मुक्ता, प्लीज माझं ऐकून घे. तू काही बोलू नकोस. माझा ना आता सगळ्याच गोष्टींवरून विश्वास उठलाय. तुझं प्रेम खोटं होतं. नाही मुक्ता, तू माझ्याशी लग्न केलंस ना, तेही एक खोटं नाटक म्हणून. माझं प्रेम खोटं नाहीये, कधीच नव्हतं. मला माहिती आहे हे सगळं तू रागाच्या भरात बोलतेस, पण तूही माझ्यावर तितकंच प्रेम करतेस मला माहिती आहे. असा गुन्हा जितका खरा आहे तितकंच माझं प्रेमही खरं आहे. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या प्रेमापोटीच. मुक्त आपलं प्रेम, आपलं लग्न, आपला संसार, आपलं बाळ, सगळ्या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत. मुक्ता, प्लीज मला असं दूर लोटू नकोस. माझ्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला. सागर, मी तुला कुठलीही शिक्षा देणार नाहीये, एवढंच सांगते. आपल्या याआधी जे काय नातं होतं ना, ते आता संपलं. असं नको करूस. आणि तू जात, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. प्लीज जा तू.
दादा, वहिनी, दिवाकर, दादा वहिनी कुठे आहे? आहे ना शालिनी. तू एकदम अचानक? वहिनी, दादा मी एका महत्वाच्या कामासाठी तुमच्याकडे आलो. मेघना, दादा वहिनी, मी मुद्दाम मेघनाला तुमच्याकडे घेऊन आलो. तिला बोलायचंय तुमच्याशी. दिवाकर, त्याची काही गरज नाही. दादा प्लीज प्लीज माझं म्हणणं तर ऐकून घ्या. जर का तुम्ही दोघांनी तिला माफ केलं तरच मेघना आपल्या सरदेसाई घराण्यात राहील. दादा, वहिनी, मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आले. वहिनी, आपल्या सगळ्यांमध्ये खूप काही घडून गेले. मी खूप वाईट वागले तुम्हा सगळ्यांशी. खरं तर तुम्हा सगळ्यांची माफी मागण्याची लायकी नाहीये माझी. पण वहिनी, प्लीज मला माफ करा. प्लीज. मेघना, तुझ्या चुका अक्षम्य आहेत. सध्या आम्हाला आमचे प्रॉब्लेम्स बरेच आहेत. त्यात आता आणखी तुझी भर नको. वहिनी, वहिनी, मला खरंच पश्चाताप होतोय. मी जे केलं ते मी चुकले वहिनी. मी तुम्हा सगळ्यांना एकमेकांपासून तोडलं, पण आता माझीच माणसं माझ्यापासून दूर केली. मेघना, झाली तेवढी शोभा पुरे झाली. आणि तसंही आता या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय. चांगल्या गोष्टींना कधीच उशीर झालेला नसतो. वहिनी, वहिनी, मी तुम्हा सगळ्यांना विनंती करायला आले. तुम्ही सगळे प्लीज आपल्या घरी परत चला. प्लीज. दादा, मला सुद्धा तसंच वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी घरी परत यावं. वहिनी, वहिनी, तुमचं हक्काचं घर तुमची वाट पाहत आहे. प्लीज घरी चला. वहिनी, तुम्ही घरी नाही आलात ना तर माझ्या पापांचं प्रायश्चित्त झालं असं नाही वाटणार मला. दादा प्लीज, वहिनी घरी चला प्लीज. नाही मेघना, परत एकत्र यायचं, परत भांडायचं, कशाला हे सगळं? नाही, नकोच ते. दादा वहिनी, खरंच माझं ऐका. मला वाटतं मेघनाला खरंच पश्चाताप झालाय. तुम्ही जर का तिला आज नाही माफ केलं तर आपलं घर पुन्हा कधीच एक होणार नाही. दादा, मानची सुद्धा तीच इच्छा होती ना. दादा, खरं तर त्या घरावरती तुमचा अधिकार आहे. मी फक्त सांभाळत होतो ते घर. दादा प्लीज परत या आणि तुमची जबाबदारी पुन्हा एकदा स्वीकारा.
शालिनी वहिनी, प्लीज या तुम्ही, प्लीज. सागर, मी चुकले. खरं तर तुझी माफी मागण्याची लायकी नाही रे माझी. मला माहिती आहे आज तू ज्या परिस्थितीत आहेस त्याला फक्त मी जबाबदार आहे. सागर, सागर, शक्य झालं तर तुझ्या या मेघना काकीला माफ कर रे. मी काय कोणाला माफ करणार? मुक्ता आणि माझ्या आयुष्यात जे घडलं ते घडणार होतच. फक्त त्याला तू निमित्त ठरलीस. तुला माफी मागायची असेलच तर मुक्ताची माग. आणि राहिला प्रश्न त्या घरी येण्याचा, तर मी तिथे कधीच येऊ शकणार नाही. कधीच नाही. सागर, तू विचार कर. मी अजूनही आशा सोडलेली नाहीये. मुक्ता, मुक्ता, काय गरज आहे इथे येण्याची? कशासाठी आलेली आहेस आता इथे? काय हवंय का आणखीन? त्या मी मुक्ताची माफी मागायला आले होते. हे बघ, माझ्या हातून भलतं सलतं काहीतरी घडायच्या अगोदर इथून निघून जा. या घरात अजिबात पाऊल टाकायचं नाहीस तू. ताई, तुमचा राग मला कळतोय, पण ताई खरंच सांगते, मला माझी चूक कळली. मी जे वागले त्याचा मला खरंच पश्चाताप होतोय. मी खरंच मुक्ताची माफी मागायला आले. मेघना, कशाला उगाच पश्चात्तापाची आणि माफी मागायची नाटकं करतेस ग? आता काय उपयोग आहे त्याचा? मुक्तानी काय तुझ्यापायी कमी मनस्ताप भोगलाय? कशाला आली आहेस इथं आता? ताई, मी खरंच चुकले हो. मला मुक्ताची माफी मागायची. मला मला प्लीज तिला भेटू द्या, प्लीज. आत्या, खरंच मला खरंच पश्चाताप झाला. भेटू द्या ना त्यांना.
मेघना, तू आमच्या चांगुलपणाचा फायदा घेतेस. निव्वळ ज्योती सांगते म्हणून मी तुला परवानगी देते भेटायची. पण आज तुझ्या हातून जर काही भलतं सलतं घडलं ना, तर तुला इथून जिवंत जाऊ देणार नाही, मी सांगून ठेवते. कशीस मुक्ता? मुक्ता, मुक्ता, मी चुकले का? मी की नाही तुझी माफी मागायला आले. खरंच मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. प्लीज मला माफ करशील ना मुक्ता? मुक्ता, आपण ना पूर्वी राहायचो ना एकत्र, तसं राहायला सुरुवात करूया. म्हणजे पद्माकर भाऊजी, वहिनी, तू, सागर, सगळे एकत्र, हो ना? तुम्ही सगळे घरी आलात तरच मला वाटेल की तू मला माफ केलंस. तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं. मुक्ता, तू सगळ्यांना सांगितलंस ना तरच तसं होईल. तू मला माफ करशील ना? मुक्ता, बोल ना. मेघना काकूला माफ करशील ना ग? जातो मी.